कधी संध्याकाळी असंच बसल्या ठिकाणी पण 5 मिनिटात तयार होतो। मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल आणि असंच बांधून कुठल्या गार्डन मध्ये वगैरे जाणार असाल तिथेही खायला खूप मजा येते। नमस्कार, मी प्राजक्ता पै शाहपूरकर आणि आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे बेळगावची सुप्रसिद्ध अशी ही रेसिपी म्हणजेच आलेपाक। आलेपाक म्हटलं की आपल्याकडे आल्याची वडी खाल्ली जाते, पण इथे हा असा एक मस्त पदार्थ बनतो जो आपल्याला उसाच्या रसाबरोबर अप्रतिम लागतो। आलेपाक मध्ये 2 प्रकार आहेत, एक शेंगा आलेपाक आणि एक पोह्याचा आलेपाक। आता पोह्याचा आलेपाक करायचा असो किंवा शेंगाचा आलेपाक करायचा असो, त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे असे गोळे लागतात बेसचे फुटाण्याच्या डाळीचे। ते कसे बनवायचे ते पहिला बघूया, दाखवते। आपली फुटाण्याची डाळ किंवा तुमच्या भाषेत डाळ, ही डाळ आपल्याला घ्यायची आहे जवळपास 1 वाटी आणि मिक्सर मध्ये ह्याला फिरवून घ्यायचं छान। तर ह्या फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा पादेलोण घालायचं आहे, म्हणजेच काळं मीठ। आणि हे आता पहिला आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। आता हे छान असं फिरल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची हिरवी मिरची, एक 4 हिरव्या मिरच्या घालते, मला थोडंसं तिखट जास्त लागतं, तुम्ही कमी घातलं तरी चालेल। आणि एक अर्धा लिंबाचा रस, आणि थोडीशी कोथिंबीर। आपण पादेलोण घातलेलं आहे तरी सुद्धा नावाला अगदी मीठ पण घालूया। आणि आता हे परत मिक्सर मध्ये फिरवून घेऊ। घातली आहे कलर आणि टेस्ट साठी, आणि आता थोडंसं पाणी घालते म्हणजे हे छान मिळून येतं। तुम्हाला हवं तर ह्याच्यात एक चिमटभर साखर घातली तरीही चालते। आणि आता हे पुन्हा एकदा छान एकजीव करायचं आणि ह्याचे आता गोळे बनवायचे, म्हणजेच इथं आलेपाकात लाडू म्हणतात, आलेपाकचे लाडू। हे बघा असे। चला, आता आलेपाकचे लाडू तयार आहेत। आता आपण शेंगा आलेपाक करूया आणि मग पोहा आलेपाक। याच्यासाठी शेंगा आलेपाकला आपण जे भाजके शेंगदाणे असतात ना त्याची सालं काढून घ्यायची आहेत। इथं मी जवारी घेतले, त्याच्यामुळे शेंगदाणे अगदी बारीक आहेत। आणि आता ह्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला पिळून घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, अगदी बारीक दाताखाली आली पाहिजे तशी, थोडीशी कोथिंबीर, आणि हे फ्रेश ओलं खोबरं आहे। हे किती लांब छान खिसलेलं आहे बघा, खिसणीवरती खिसून घ्यायचं। आणि हे चांगलं अर्धा वाटी आपल्याला खोबरं पाहिजे। आणि आता हे सगळं व्यवस्थित चिरडून असं मिक्स करायचं। आता ह्याला एक 10 मिनिटं असंच दुसऱ्या प्लेटमध्ये आपण मॅरिनेट व्हायला ठेवूया, म्हणजे ते शेंगदाणे थोडेसे मऊ होतात आणि खूप छान लागतात चवीला। आता पोहा आलेपाक कसं करायचं ते दाखवते। इथं अगदी पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं शेंगा आलेपाक घालायचंय। आणि ह्यातला एक लाडू घ्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये असा कुस करायचा आणि हे सगळं एकत्र छान चिरडायचं। अगदी लागल्यास थोडंसं पाण्याचा हपका त्याच्यावर मारायचा आणि हे सगळं एकजीव करायचं। हा झाला आपला पोहा आलेपाक। आता हा आलेपाक सर्व कसं करतात ते दाखवते। एक मुष्ठभर आपण चिरमुरे घ्यायचे, त्याच्यामध्ये हा पोह्याचा आलेपाक
शेंगा आलेपाक आणि त्याच्यावरती हा आलेपाकचा लाडू. हा झाला आपला बेळगावचा फेमस आलेपाक रेडी. ही आमची खास बेळगावची टेस्टी रेसिपी म्हणजेच आलेपाक मी आज तुमच्यावर शेअर केलेली आहे. अगदी 5 मिनिटात बनते, झटपट खतम सुद्धा होते. तुम्हाला गार्डनला जायचं असेल किंवा घरी संध्याकाळी चहा बरोबर सगळ्यात जास्त उसाच्या रसाबरोबर भन्नाट लागते.